काय तुम्ही अजूनही हनुमानाला फक्त मनविरातील शेंद्री मूर्तीमध्येच शोधताय? वर्षानुवर्षे हनुमान चालिसा वाचूनही जर मनातली भीती, चिंता आणि अस्थिरता जात नसेल, तर समजून जा की तुम्ही फक्त शब्द वाचताय, पण त्यातील एनर्जी कोड अजूनही अनलॉक केलेला नाही. जर मी तुम्हाला सांगितलं की ज्या शक्तीला तुम्ही बाहेर शोधताय ती प्रत्यक्षात तुमच्या मज्जासंस्थेत म्हणजेच नर्वस सिस्टीममध्ये सुप्तावस्थेत आहे, आणि हनुमान जयंती हा बाहेरच्या देवाचा उत्सव नसून तुमच्या शरीरातील त्या अफाट ऊर्जेच्या जागरणाचा दिवस आहे. आजच्या या एपिसोडमध्ये आपण अंधश्रद्धा बाजूला ठेवून अटल बिहारी वाजपेयी विद्यापीठाचं ते थक्क करणारं संशोधन पाहणार आहोत, ज्यातून सिद्ध झालंय की हनुमान चालिसा तुमच्या मेंदूला फक्त 45 दिवसात रिवायर करू शकते. तुमच्या मज्जासंस्थेचा आणि हनुमानाचा नक्की काय संबंध आहे, जाणून घेऊया या ओकल्ट मास्टर क्लासमध्ये. तुमची विचार करण्याची पद्धत कायमची बदलण्यासाठी तयार व्हा. सामान्यतः जेव्हा आपण वैद्यकीय निदानाबद्दल बोलतो ना, तेव्हा तिथे अचूकतेची एक अत्यंत स्पष्ट अपेक्षा असते, अगदी इंजिनिअरिंगसारखं. हो, म्हणजे अगदी ब्लॅक अँड व्हाईट. अगदी. एखाद्या व्यक्तीचं हाड मोडलं की एक्स-रे काढल्यावर त्या काळ्या फिल्मवर ती पांढरी वेडीवाकडी रेष अगदी स्पष्ट दिसते आणि डॉक्टर फक्त त्या फिल्मकडे बोट दाखवून अगदी आत्मविश्वासाने म्हणतात, हे बघा, इथे प्रॉब्लेम आहे, हे हाड इथे मोडलंय. बरोबर. हे अगदी बायनरी असतं. एकतर हाड मोडलंय किंवा नाही मोडलंय, अतिशय स्पष्ट. आणि ते एक प्रकारे दिलासा देणारही असतं, नाही का? मानवी मेंदूला गोष्टी डोळ्यांनी दिसणं, त्यांची काळ्या आणि पांढऱ्या रंगात वर्गीकरण करता येणं खूप आवडतं. आपल्याला ती निश्चितता हवी असते. नक्कीच. पण अडचण अशी आहे की मानवी शरीर आणि मन हे नेहमीच त्या एक्स-रे मशीनच्या कक्षेत येत नाही. अगदी. तीच तर मेख आहे. जेव्हा आपण न्यूरो डेव्हलपमेंट, भावनिक आघात, मानसिक ताण आणि जाणीवेच्या म्हणजे कॉन्शियसनेसच्या जगात पाऊल ठेवतो, तेव्हा अचानक ते एक्स-रे मशीन निरुपयोगी ठरतं. हो, तिथे ते काम करत नाही. आपण अशा एका निदान विश्वात प्रवेश करतो जे अतिशय, खरं सांगायचं तर, धूसर आहे. इथे कोणतीही पांढरी रेष आपल्याला आपला ताण किंवा भीती दाखवू शकत नाही. अगदी अचूक. त्याला आपण आधुनिक विज्ञानाच्या आणि मानसिक आरोग्याच्या धुसर पाण्याचा अचूक नमुना म्हणू शकतो, जिथे आजार भौतिक असतो पण त्याचं मूळ मात्र अदृश्य असतं. आणि म्हणूनच या आजच्या सविस्तर चर्चेमध्ये आपण एका अत्यंत अद्भुत आणि गुंतागुंतीच्या प्रवासावर निघणार आहोत, जिथे प्राचीन भारतीय अध्यात्म आणि अत्यंत आधुनिक विज्ञान एकमेकांना घेटतात. आजच्या या सखोल चर्चेचं मिशन खूपच खास आहे. नक्कीच. आपल्याकडे असलेल्या माहितीच्या स्रोतांमध्ये हनुमान चाळिसेवरील वैज्ञानिक संशोधन, पॉलिवेगल सिद्धांत, पेशींच्या आतून बाहेर पडणारा प्रकाश म्हणजेच बायोफोटॉन्स आणि थेट क्वांटम मेकॅनिक्स या विषयांवरील अत्यंत अद्ययावत शोधनिबंधांचा समावेश आहे. चला, हे थोडं उलगडून पाहूया. होय. आज आपण फक्त तत्वज्ञानाच्या वरवरच्या गप्पा मारणार नाही आहोत, तर ध्वनी आणि आपली जाणीव आपल्या मेंदूत आणि शरीरात अगदी सूक्ष्म आणि भौतिक पातळीवर कसे बदल घडवून आणतात हे समजून घेणार आहोत. यातली सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हे सर्व अतिशय भिन्न आणि वेगवेगळ्या क्षेत्रांतील वाटणारे स्रोत अंतिमतः एकाच निष्कर्षाकडे बोट दाखवत आहेत. अच्छा, म्हणजे कोणता निष्कर्ष? तो म्हणजे आपलं हे भौतिक शरीर आणि हे अथांग विश्व हे दोन वेगळे घटक नसून ते पूर्णपणे एकसंध आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखादी व्यक्ती स्वतःच्या जाणीवेवर नियंत्रण मिळवून या वास्तवाला खऱ्या अर्थाने आकार देऊ शकते. बापरे, हे खूपच मोठं विधान आहे. होय. आणि हे सगळं कसं घडतं, त्यामागचं विज्ञान आणि यंत्रणा नेमकी कशी काम करते, हे आज आपण अतिशय बारकाईने पाहणार आहोत. हे ऐकायलाच खूप थरारक वाटतंय. पण विश्वाचं आणि क्वांटम फिजिक्सचे हे मोठं रहस्य समजून घेण्याआधी मला वाटतं आपण अगदी तळापासून म्हणजेच आपल्या स्वतःच्या शरीरापासून सुरुवात करायला हवी. अगदी रास्त आहे. आपलं शरीर दररोजच्या धोक्यांना आणि तणावाला कसं प्रतिसाद देतं हे समजून घेणं जास्त गरजेचं आहे. कारण ताणतणाव हा आजकाल प्रत्येकाच्याच आयुष्याचा भाग झालाय. हो, तीच योग्य सुरुवात ठरेल. आणि यासाठी आपल्याला स्टीफन पॉर्जेस यांच्या अत्यंत सुप्रसिद्ध पॉलिव्हेगल सिद्धांताकडे वळावं लागेल. पॉलिव्हेगल थिअरी, बरोबर. हो. आपल्या शरीरात एक अत्यंत लांब आणि गुंतागुंतीची मज्जातंतू असते, जिला व्हेगस नर्व म्हणतात. ती मेंदूपासून सुरू होऊन थेट आपल्या पोटापर्यंत जाते आणि वाटेत अनेक महत्त्वाच्या अवयवांना जोडलेली असते.
पॉर्जेस यांच्या सिद्धांतानुसार या व्हेगस नर्व्हच्या आणि पर्यायाने आपल्या मज्जासंस्थेच्या 3 मुख्य अवस्था असतात. आणि या अवस्था म्हणजे शरीर वेगवेगळ्या परिस्थितींना कसा प्रतिसाद देतं याचे टप्पे आहेत, बरोबर? अगदी बरोबर. पहिली अवस्था म्हणजे व्हेंट्रल अवस्था. या अवस्थेत शरीर पूर्णपणे सुरक्षित अनुभवतं. हृदयगती सामान्य असते, पचनक्रिया सुरळीत चालते आणि व्यक्ती इतरांशी सहज संवाद साधू शकते. ओके, म्हणजे ही नॉर्मल रिलॅक्स अवस्था. हो. दुसरी अवस्था म्हणजे सिम्पॅथेटिक अवस्था. जेव्हा शरीराला किंवा मेंदूला कोणताही धोका जाणवतो, तेव्हा शरीर तातडीने या अवस्थेत जातं. याला आपण लढण्यासाठी किंवा पळून जाण्यासाठी तयार होणारी प्रवृत्ती म्हणजेच फाईट ऑर फ्लाईट म्हणतो. राईट. आणि तिसरी अवस्था म्हणजे डॉर्सल अवस्था. जेव्हा धोका खूप मोठा असतो किंवा ताण असह्य होतो, तेव्हा शरीर पूर्णपणे सुन्न होतं किंवा ज्याला आपण फ्रीज म्हणतो तसं होतं. इथे मला एक गोष्ट जोडायला आवडेल, जी आपण नेहमी पाहतो. उत्क्रांतीच्या काळात फाईट ऑर फ्लाईट ही अवस्था वाघासारख्या हिंस्र प्राण्यापासून वाचण्यासाठी तयार झाली होती. बरोबर. पण आजच्या जगात आपल्या मेंदूला समोर आलेला वाघ आणि ऑफिसमधून बॉसचा आलेला एखादा रागीट ईमेल यातला फरकच समजत नाही. दोन्ही वेळेस शरीर त्याच तीव्रतेने सिम्पॅथेटिक अवस्थेत जातं आणि ॲड्रिनलिन सोडतं. हा. हे अतिशय उत्तम उदाहरण आहे. मेंदू खरोखरच तो फरक करत नाही आणि जेव्हा शरीर सतत या तणावाच्या अवस्थेत राहतं, तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरातील एका अत्यंत महत्त्वाच्या स्नायूवर होतो. अच्छा, कोणता स्नायू? स्रोतांमध्ये या स्नायूला सोवास स्नायू असं म्हटलं आहे. प्राचीन परंपरेत याला चक्क आत्म्याचा स्नायू म्हणजे मसल ऑफ द सोल असं नाव दिलं गेलं आहे. आत्म्याचा स्नायू हे नावच खूप गूढ वाटतं. हा स्नायू शरीरात नेमका असतो कुठे आणि तो एवढा महत्वाचा का आहे? हा शरीरातील एकमेव असा स्नायू आहे जो आपल्या पाठीच्या कण्याला थेट आपल्या पायांशी म्हणजे मांड्यांच्या हाडांशी जोडतो. आपण उभे राहतो, चालतो ते या स्नायूमुळेच. ओके. पण हा स्नायू फक्त या शारीरिक हालचालींपुरता मर्यादित नाही. तो अत्यंत खोलवर आपल्या श्वासोच्छवासाच्या पडद्याशी म्हणजेच डायफ्रॅमशी जोडलेला असतो. तसेच योगशास्त्रानुसार तो आपल्या शरीरातील खालच्या 3 ऊर्जा केंद्रांशी म्हणजेच चक्रांशी जोडलेला असतो. मूलाधार, स्वादिष्ठान आणि मणिपूर चक्र. बापरे, म्हणजे तो खूपच मध्यवर्ती आहे. हो ना. जेव्हा शरीराला तो बॉसचा ईमेल किंवा कोणताही धोका जाणवतो, तेव्हा हा श्वास स्नायू अत्यंत वेगाने आकुंचन पावतो. तो आपल्याला भ्रूणावस्थेत नेण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून आपल्या नाजूक अवयवांचं संरक्षण व्हावं. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. जर आपण एका साध्या उदाहरणाने बघितलं तर हा श्वास स्नायू म्हणजे एखाद्या विमानाच्या ब्लॅक बॉक्स सारखा आहे. क्या बात आहे. अगदी बरोबर ॲनालॉजी. विमानात जशी प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीची धोक्याची नोंद त्या ब्लॅक बॉक्समध्ये ठेवली जाते, तसाच हा स्नायू आहे. आयुष्यातले सगळे छोटे मोठे भावनिक आघात, तणाव, भीती, दडपलेल्या भावना हा स्नायू स्वतःमध्ये साठवून ठेवतो. अगदी. आणि जेव्हा एखादी व्यक्ती सतत तणावात असते, तेव्हा हा ब्लॅक बॉक्स सतत एक अदृश्य अलार्म वाजवत राहतो. शरीर सतत सर्व्हायव्हर मोडमध्ये राहतं. म्हणूनच आजकाल डेस्कवर काम करणाऱ्या अनेक लोकांना पाठीच्या खालच्या भागात किंवा खुब्यांमध्येच्या वेदना होतात, त्याचं कारण केवळ चुकीची पोश्चर नसून हा साठवलेला भावनिक ताण असू शकतो. हो, ब्लॅक बॉक्सची ॲनालॉजी इथे अगदी तंतोतंत बसते. आणि इथूनच मग हा अलार्म कसा बंद करायचा याचं विज्ञान उघडतं. ते कसं? मगाशी आपण पाहिलं की हा स्नायू डायफ्रॅमशी जोडलेला आहे. त्यामुळे जेव्हा एखादी व्यक्ती एका विशिष्ट लयीत आणि शांतपणे दीर्घ श्वास घेते किंवा एखाद्या स्तोत्राचं, मंत्राचं विशिष्ट लयीत उच्चारण करते, तेव्हा त्या ध्वनीच्या कंपनांमुळे आणि श्वासाच्या लयीमुळे ती वेगस नर्व पुन्हा उद्दीपित होते. म्हणजे आपण त्या नर्व्हला सांगतोय की हे बघ, सगळं ठीक आहे, शांत हो. अगदी तसंच. वेगस नर्वला संदेश मिळतो की आता धोका टळला आहे. यामुळे मज्जासंस्था त्या तणावग्रस्त सिम्पॅथेटिक अवस्थेतून बाहेर येते आणि सुरक्षित व्हेंट्रल अवस्थेत जाते. अच्छा. याचा थेट भौतिक परिणाम असा होतो की तो जो श्वास स्नायू सतत आकुंचन पावून कडक झालेला असतो, तो हळूहळू शिथिल होतो. त्यात साठलेला भावनिक ताण अक्षरशः विरघळायला लागतो. याचा साधा अर्थ असा की केवळ श्वास आणि विशिष्ट ध्वनीच्या मदतीने आपण आपल्या मज्जासंस्थेचा आणि शरीराचा ताण नियंत्रणात आणू शकतो. नक्कीच. पण जर ध्वनी मज्जासंस्थेला इतकं शांत करू शकतो, तर मग एखाद्या अत्यंत विशिष्ट, प्राचीन आणि लयबद्ध स्तोत्राचा, जसे की हनुमान चालिसेचा, आपल्या मेंदूवर आणि मानसिक स्थितीवर नेमका काय परिणाम होतो?
कारण इथे आपल्याकडे डॉक्टर मोनिका पाठक यांचा एक अत्यंत विस्तृत आणि महत्त्वपूर्ण अभ्यास आहे. हो, हा अभ्यास या सगळ्या प्रक्रियेवर खूप मोठा प्रकाश टाकतो. डॉक्टर मोनिका पाठक यांनी 200 विद्यार्थ्यांवर सलग 45 दिवस एक अतिशय नियंत्रित प्रयोग केला. ओके, काय होता तो प्रयोग? या विद्यार्थ्यांना दररोज 30 मिनिटे हनुमान चालीसा ऐकायला आणि पठण करायला सांगितली गेली. या प्रयोगापूर्वी या विद्यार्थ्यांची बेसलाईन तपासली गेली होती, ज्यात त्यांच्या तणावाची पातळी आणि भावनिक अस्थिरता नोंदवली गेली होती. 45 दिवसांनंतरचे जे निष्कर्ष समोर आले ते थक्क करणारे होते. बापरे, काय निष्कर्ष होते? या विद्यार्थ्यांच्या भावनिक बुद्धिमत्तेत म्हणजे इमोशनल इंटेलिजन्समध्ये लक्षणीय वाढ झालेली आढळली. काही बदल दिसला का? नक्कीच. त्याहूनही महत्वाची नोंद म्हणजे त्यांच्या मेंदूची न्यूरोप्लॅस्टिसिटी वाढलेली दिसली. न्यूरोप्लॅस्टिसिटी म्हणजे थोडक्यात मेंदूची नवीन परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करण्याची आणि नवीन न्यूरल जोडण्या तयार करण्याची क्षमता. अरे वा. जसा एखाद्या घनदाट जंगलात वारंवार चालून एक नवी पाऊलवाट तयार होते, तशीच मेंदूत नवे सकारात्मक विचारांची वाट तयार झाली. शिवाय त्यांच्या तणावाच्या पातळीत खूप मोठी आणि मोजता येण्याजोगी घट पाहायला मिळाली. आणि याच संशोधनाच्या अनुषंगाने आपल्या स्रोतांमध्ये एका ब्लॉगचा संदर्भ आहे, जिथे रिया नावाच्या एका मुलीची केस स्टडी दिली आहे. हो, रियाची केस स्टडी खूपच इंटरेस्टिंग आहे. रिया तिच्या आयुष्यात अत्यंत कठीण काळातून जात होती. तिला खूप अडथळे येत होते आणि तिचा स्वतःवरचा आत्मविश्वास पूर्णपणे डळमळीत झाला होता. तिला आतून पूर्णपणे ब्लॉक झाल्यासारखं वाटत होतं. तिने काय केलं? तिने हनुमान चाळीसेमधील महाबीर बिक्रम बजरंगी या विशिष्ट चौपाईचा वापर केला. बरोबर. तिने या चौपाईचे उच्चारण करताना आपल्या मणिपूर चक्रावर लक्ष केंद्रित केले. योगशास्त्रानुसार मणिपूर चक्र हे नाभीच्या जवळ असतं आणि ते साहस, धैर्य आणि आत्मविश्वासाचं केंद्र मानलं जातं. या विशिष्ट लयीच्या उच्चारणाने तिच्यात इतका सकारात्मक बदल झाला की तिचा गमावलेला आत्मविश्वास पुन्हा जागा झाला. होय, हे खरंच खूप प्रभावी आहे. आजकाल यूट्यूबवर सुद्धा सलग 3 तासांचे हनुमान चाळीसेचे किंवा इतर मंत्रांचे उच्चार ध्यानधारणेसाठी उपलब्ध आहेत आणि लाखो लोक त्याचा असाच उपयोग करत आहेत. रियाच्या उदाहरणावरून हे स्पष्ट होतं की विशिष्ट शब्दांचे उच्चार आणि त्यांची विशिष्ट लय शरीरातील विशिष्ट ऊर्जा केंद्रांना म्हणजे चक्रांना कसे चालना देऊ शकतात. तो केवळ योगायोग नव्हता. इथे डॉक्टर पाठक यांच्या अभ्यासात त्या 200 विद्यार्थ्यांना दिसले किंवा रियाला जे फायदे झाले ते केवळ श्रद्धेमुळे किंवा लहानपणापासून कोरल्या गेलेल्या धार्मिक भावनेमुळे मिळाले आहेत की त्या विशिष्ट शब्दांच्या लयीत, त्या संस्कृत किंवा अवधी भाषेच्या उच्चारांमध्ये खरोखरच काही विज्ञान दडलेलं आहे. आपण इथे कुठल्याही विशिष्ट धर्माची किंवा श्रद्धेची बाजू घेत नाही आहोत, पण स्रोतांनुसार याचं वैज्ञानिक आणि तटस्थ स्पष्टीकरण काय आहे? हा अत्यंत रास्त आणि विश्लेषणात्मक प्रश्न आहे आणि विज्ञान याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतं. जर आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर हे केवळ श्रद्धेचं फळ नाही आणि केवळ कोरड्या विज्ञानाचाही भाग नाही. म्हणजे जे दोन्हींचं कॉम्बिनेशन आहे. अगदी बरोबर. हे दोन्हीचे एक अतिशय सुंदर आणि गुंतागुंतीचं मिश्रण आहे. जेव्हा एखादी व्यक्ती एखादं स्तोत्र विशिष्ट लयीत पुन्हा पुन्हा म्हणते, तेव्हा मेंदूत ट्रान्झियंट हायपोफ्रंटॅलिटी नावाची एक भौतिक अवस्था निर्माण होते. एक मिनिट, हे जरा जड नाव आहे, ट्रान्झियंट हायपोफ्रंटॅलिटी. हे थोडं सोपं करून सांगाल का? यात मेंदूत नेमकं काय होतं? नक्कीच. शब्दाची फोड करूया. ट्रान्झियंट म्हणजे तात्पुरती, हायपो म्हणजे कमी झालेली क्रियाशीलता आणि फ्रंटॅलिटी म्हणजे आपल्या मेंदूचा पुढचा भाग, ज्याला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणतात. राईट. आपला हा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणजे आपल्या मेंदूचा CEO असतो. तो सतत विचार करणं, तर्क करणं, विश्लेषण करणं, चिंता करणं, भविष्याची योजना आखणं यासाठी जबाबदार असतो. जेव्हा एखादा मंत्र किंवा स्तोत्र एका विशिष्ट लयीत गुणगुणलं जातं, तेव्हा त्या लयीमुळे या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सची अतिसक्रियता थोड्या वेळासाठी पूर्णपणे शांत होते. अच्छा, तो ऑफलाईन जातो. हो, तो ऑफलाईन जातो. विश्लेषणात्मक आणि सतत चिंता करणारा मेंदू शांत झाल्यामुळे व्यक्ती एका अत्यंत खोल आणि शांत अवस्थेत जाते, जिथे तणाव संपुष्टात येतो. म्हणजे ती व्यक्ती त्या ओव्हरथिंकिंगच्या चक्रातून बाहेर पडते. अगदी बरोबर. आणि याला सांस्कृतिक साधर्म्य किंवा कल्चरल कॉन्ग्रुअन्सची खूप मोठी जोड मिळते. कल्चरल कॉन्ग्रुअन्स म्हणजे काय? याचा अर्थ असा की जेव्हा एखादी गोष्ट एखाद्याच्या संस्कृतीशी, लहानपणापासूनच्या ऐकलेल्या गोष्टींशी जोडलेली असते, तेव्हा मेंदू त्या विशिष्ट ध्वनीला सुरक्षित मानतो आणि त्याला अधिक वेगाने सकारात्मक प्रतिसाद देतो.
म्हणून केवळ शब्दांची रचना नाही, तर शब्दांची लय आणि त्याच्याशी जोडलेली आंतरिक सुरक्षिततेची भावना, हे दोन्ही घटक एकत्र येऊन मेंदूत हे प्रत्यक्ष भौतिक बदल घडवून आणतात. हा मुद्दा खरोखरच विचार करायला लावणारा आहे. ध्वनी आणि लय आपल्या मज्जासंस्थेला कसे शांत करतात आणि मेंदूची न्यूरोप्लास्टिसिटी कशी वाढवतात, हे आपण अगदी स्पष्टपणे पाहिलं. होय. पण आता मला ह्या चर्चेला एका अत्यंत सूक्ष्म आणि आश्चर्यकारक स्तरावर घेऊन जायचं आहे. हे सगळं मेंदूत घडत असताना आपल्या शरीरातील कोट्यवधी पेशींच्या आत नेमकं काय घडत असतं? हां, खूपच महत्वाचा भाग आहे. त्या पेशी ह्या ध्वनीला कसा प्रतिसाद देतात, इथे आपल्या स्रोतांमधील बायोफोटॉन्सचा विषय येतो. आणि खरं सांगायचं तर हे वाचताना मला अक्षरशः धक्काच बसला. आणि तो धक्का बसणं अगदी साहजिक आहे, कारण बायोफोटॉन्सचा शोध हा जीवविज्ञानातील एका मोठ्या क्रांतीची सुरुवात आहे. आपण नेहमी असं मानतो की पेशी म्हणजे केवळ रासायनिक प्रक्रियांचे छोटे कारखाने आहेत, पण बायोफोटॉन्स म्हणजे आपल्या पेशींमधून बाहेर पडणारे अत्यंत सूक्ष्म प्रकाशाचे कण. बाप रे! हो, तुम्ही बरोबर ऐकलत. आपल्या पेशी अक्षरशः प्रकाश उत्सर्जित करतात. हे प्रकाश कण केवळ ऊर्जेचा वाया जाणारा भाग नाहीत, तर ते पेशींमधील संवादाचे एक अतिशय प्रगत माध्यम आहेत. म्हणजे जर आपण हे सोप्या भाषेत सांगायचं ठरवलं तर आपल्या शरीरातल्या पेशी या केवळ कोणत्या तरी रसायनांच्या सूपमध्ये आंधळेपणाने तरंगत नाहीत. अजिबात नाही. सायफाय सिनेमातल्या कल्पनेसारखं वाटते. पेशी एकमेकांशी प्रकाशाच्या भाषेत बोलतात. होय, हे निसर्गाचं सर्वात मोठं आश्चर्य आहे. आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे हा प्रकाश कसा आहे यावर आपलं आरोग्य अवलंबून असतं. अच्छा, म्हणजे प्रकाशाचा दर्जा महत्वाचा आहे. नक्कीच. जेव्हा आपण निरोगी असतो तेव्हा हा पेशींमधून येणारा प्रकाश सुसंगत म्हणजे कोहेरंट असतो, म्हणजेच एका ठराविक लयीत आणि शांत असतो. जेव्हा हा प्रकाश सुसंगत असतो तेव्हा तो पेशींच्या आतल्या मायटोकॉन्ड्रियाला, जे पेशींचं ऊर्जा केंद्र असते, त्याला चालना देतो. ओके. विशेषतः सायटोक्रोम सी ऑक्सिडेज नावाच्या अत्यंत महत्त्वाच्या एन्झाईमला हा प्रकाश एखाद्या लेझर बीमप्रमाणे उद्दीपित करतो. आणि ह्या सायटोक्रोम सी ऑक्सिडेजचं काम काय असतं? यामुळे पेशींमध्ये ATP, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेटची निर्मिती प्रचंड वाढते. ATP ही आपल्या शरीराची मूळ ऊर्जा किंवा करन्सी आहे. आणि त्याचवेळी जेव्हा ही प्रक्रिया घडते तेव्हा रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पीशीज म्हणजेच ROS मुळे होणारा तणाव म्हणजेच ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो. राईट, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस हा हानिकारक असतो. अगदी. हाच तो घातक ताण आहे ज्यामुळे पेशींचे वेगाने नुकसान होते, त्या लवकर म्हाताऱ्या होतात आणि अल्झायमर किंवा मधुमेहासारखे गंभीर आजार निर्माण होतात. म्हणजे अल्झायमर किंवा मधुमेहासारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी सध्या जी बायोफोटॉन थेरपी विकसित केली जात आहे ती याच तत्वावर काम करते, जिथे पेशींच्या आतील या प्रकाशाला पुन्हा योग्य लयीत आणण्याचा प्रयत्न केला जातो. अगदी बरोबर. आणि जर आपण हे एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर या प्रक्रियेला विज्ञानात बायो रेझोनन्स स्टॅबिलायझेशन असं म्हणतात. हे कसं काम करतं ते बघूया. जेव्हा एखादी व्यक्ती आजारी असते किंवा प्रचंड भावनिक तणावाखाली असते तेव्हा पेशींमधील प्रकाशाची ही लय पूर्णपणे बिघडते. तो प्रकाश विस्कळीत आणि गोंधळलेला होतो. मग इथे तो मगासचा ध्वनीचा मुद्दा परत येतो का? म्हणजे आपण जे श्वास आणि स्तोत्रांच्या लयीबद्दल बोलत होतो त्याचा आणि या प्रकाशाचा काही संबंध आहे? 100% संबंध आहे. कल्पना करा, एका तलावात अनेक लोक वेडेवाकडे दगड मारत आहेत. पाण्यावर अत्यंत विस्कळीत लाटा तयार झाल्या आहेत. हो, गोंधळाची स्थिती. बरोबर. हा झाला आपला आजारपणातील पेशींचा विस्कळीत प्रकाश. आता एका विशिष्ट लयीत मंत्राचा किंवा ध्वनीचा लहरी त्या तलावापर्यंत पोचल्या तर त्या ध्वनीच्या कंपनांमुळे एक मेकॅनिकल रेझोनन्स तयार होतो. बाहेरून आलेला लयबद्ध ध्वनी आतल्या पेशींच्या विस्कळीत प्रकाशाला पुन्हा सुसंगत करतो. पाण्यावरच्या लाटा पुन्हा शांत आणि एका सुंदर लयीत वाहू लागतात. बापरे, हे खरंच अविश्वसनीय आहे. ध्वनी अक्षरशः प्रकाशाला आकार देतो, ज्यामुळे शरीर स्वतःला आतून अगदी सेल्युलर लेव्हलवर बरं करायला सुरुवात करतं. ध्वनी प्रकाशाला आकार देतो आणि प्रकाश पेशींना निरोगी करतो. जर आपण इथे क्षणभर थांबू आणि विचार करू, जर आपल्या पेशी चक्क प्रकाशाने बनलेल्या आहेत आणि बाहेरचा ध्वनी त्या प्रकाशाला बदलू शकतो, तर मग हे जे घट्ट आणि भौतिक जग आपल्याला आजूबाजूला दिसतंय ते नेमकं काय आहे? हा, इथूनच खरा पुढचा प्रवास सुरू होतो. आणि आपली जाणीव म्हणजे कॉन्शियसनेस या सगळ्या भौतिक जगाशी कशी जोडलेली आहे? मला वाटतं आपण आता या सविस्तर चर्चेच्या सर्वात खोल, गूढ आणि थोड्या क्रांतिकारी टप्प्यावर आलो आहोत.
क्वांटम फिजिक्स आणि जाणीवेचे खरे स्वरूप. हो, आणि इथे डेव्हिड लिऑंग यांच्या शोध निबंधाचा संदर्भ खूप महत्वाचा ठरतो. 2022च्या भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकाने एका गोष्टीवर शिक्कामोर्तब केलं, ज्याने शास्त्रीय भौतिकशास्त्राला आत्तापर्यंतचा सर्वात मोठा धक्का दिला. कोणता धक्का? ते म्हणजे लोकल रियालिझम अस्तित्वात नाही हे सिद्ध होणं. थांबा, लोकल रिअलिझम अस्तित्वात नाही हे ऐकायला खूप तांत्रिक वाटतं. याचा आपल्या दैनंदिन आयुष्याच्या संदर्भात सरळ अर्थ काय होतो? याचा अत्यंत सोपा पण पचवायला कठीण असा अर्थ हा आहे की निरीक्षकाशिवाय म्हणजे ऑब्झर्व्हरशिवाय वास्तवाला कोणताही निश्चित आकार नसतो. म्हणजे जोपर्यंत कोणी बघत नाही तोपर्यंत ते अस्तित्वात नसतं. अगदी तसंच. जोपर्यंत जाणीव असलेली एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीकडे बघत नाही किंवा तिचं निरीक्षण करत नाही, तोपर्यंत ती गोष्ट एका निश्चित भौतिक स्वरूपात अस्तित्वात नसते. ती फक्त शक्यतांच्या किंवा प्रॉबेबिलिटीजच्या स्वरूपात तरंगत असते. हे तर थेट अद्वैत वेदांतातील आत्मा आणि ब्रह्म या संकल्पनेशी जुळणारं वाटतंय. पण मला इथे थोडं क्रॉस चेक करायचंय. आपण थेट प्राचीन वेदांताची सांगड आजच्या अत्यंत प्रगत क्वांटम फिजिक्सशी घालत आहोत. हे खरोखर वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध होण्याच्या मार्गावर आहे की आपण फक्त दोन वेगवेगळ्या संकल्पनांना बळजबरीने जोडतोय? हा अत्यंत रास्त संशय आहे, पण संशोधक आता खरोखरच यातील साम्य शोधत आहेत. अद्वैत वेदांतात जसं सांगितलं की आत्मा म्हणजे वैयक्तिक जाणीव आणि ब्रह्म म्हणजे विश्वाची जाणीव हे वेगळे नाहीत, तसंच क्वांटम लेव्हलवर निरीक्षक आणि निरीक्षण केली जाणारी गोष्ट हे एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत. हे खूपच सखोल आहे. आणि मांडुक्य उपनिषदात जाणीवेच्या ज्या 4 अवस्था सांगितल्या आहेत, जाग्रत, स्वप्न, सुषुप्ती म्हणजे गाढ झोप आणि तुरीय म्हणजे शुद्ध जाणीव, या अवस्थांना डेव्हिड लिऑंग यांसारखे अभ्यासक क्वांटम फिजिक्सच्या भाषेत क्वांटम डिकोहेरन्स आणि फेज ट्रान्झिशनशी जोडत आहेत. हे अधिक स्पष्ट करूया. जसं क्वांटम लेव्हलवर एखादा कण अनेक शक्यतांमध्ये एकाच वेळी अस्तित्वात असतो, ज्याला आपण सुपरपोजिशन म्हणतो, आणि जेव्हा आपण त्याला पाहतो तेव्हा तो एका निश्चित वास्तवात कोलॅप्स होतो. उपनिषदांमधील तुरीय ही अवस्था तशीच आहे का? अगदी तसंच. तुरीय ही अशी अवस्था मानली जाते जिथे सर्व शक्यता एकवटलेल्या असतात. ती कोणत्याही आकाराविना असलेली शुद्ध जाणीव असते. अच्छा. आणि आपली जागृत अवस्था जिथे आपण सध्या बोलत आहोत, ही त्या शुद्ध जाणीवेची भौतिक जगात साकार झालेली एक डिकोहरेंट किंवा निश्चित झालेली अवस्था आहे. हे समजायला कदाचित थोडं जड जाऊ शकतं, पण मी एका साध्या उदाहरणाने हे मांडू इच्छिते जे मला अतिशय आवडतं. आपण आधुनिक विज्ञानात नेहमी असं मानतो की जाणीव ही आपल्या मेंदूतून कुठेतरी तयार होते. जसा विजेच्या बल्बमधून प्रकाश तयार होतो तशी जाणीव मेंदूतून बाहेर पडते. हो, तो आपला नेहमीचा समज आहे. पण क्वांटम फिजिक्स आणि वेदांत या दोन्ही गोष्टी वेगळंच सांगत आहेत. ते सांगतात की जाणीव मेंदूत तयार होतच नाही. त्याऐवजी आपला मेंदू हा एक रेडिओसारखा आहे. विश्वामध्ये आधीपासूनच ब्रह्म नावाची किंवा जाणीवेची एक फ्रिक्वेन्सी सर्वत्र पसरलेली आहे आणि आपला मेंदू, आपली चेतासंस्था फक्त त्या फ्रिक्वेन्सीला ट्यून करत असते. अतिशय सुंदर. रेडिओ आणि फ्रिक्वेन्सीचं हे उदाहरण या अत्यंत क्लिष्ट सिद्धांताला अगदी अचूकपणे समोर ठेवतं. आणि म्हणूनच आता जागतिक स्तरावर संशोधक न्यूरोफेनोमेनॉलॉजीचा अत्यंत गांभीर्याने विचार करत आहेत. न्यूरोफिनोमेनॉलॉजी. हो, या क्षेत्रात प्रथम व्यक्ती अनुभव म्हणजे एखाद्या व्यक्तीचा स्वतःचा ध्यानातील अनुभव आणि मेंदूचे कठोर विज्ञान यांना एकत्र आणले जात आहे. भारतीय तत्त्वज्ञानातील मोक्ष ही आता केवळ मरणोत्तर मिळणारी एखादी भाबडी आध्यात्मिक कल्पना राहिलेली नाही. मती काय आहे? वैज्ञानिक आणि क्वांटम दृष्टिकोनातून मोक्ष ही एक परिपूर्ण क्वांटम अवस्था असू शकते, ज्याला क्वांटम कोहिरन्स म्हणतात. म्हणजेच अशी अवस्था जिथे त्या रेडिओचं स्वतःचं अस्तित्व संपतं आणि तो पूर्णपणे त्या फ्रिक्वेन्सीशी एकरूप होतो. बरोबर. जिथे आपला अहंकार, आपली स्वतःची ही छोटीशी आणि वेगळी ओळख पूर्णपणे विरघळून जाते आणि आपण थेट विश्वाच्या त्या मूळ आणि अथांग ऊर्जेशी जोडले जातो. तिथे कोणताही ताण, आजार किंवा वेगळेपण उरत नाही. आपण विश्वापासून वेगळे नाहीच आहोत, तर आपणच विश्व आहोत हे आता क्वांटम स्तरावर सिद्ध होऊ पाहत आहे. खरंच आपण आज एका खऱ्या अर्थानं अद्भुत आणि डोळे उघडणाऱ्या प्रवासाचा आढावा घेतला आहे. नक्कीच. या एका चर्चेत आपण किती टप्पे पार केले बघा. आपण शरीराच्या अगदी तळाशी असलेल्या वेगस नर्व्ह आणि सुवास स्नायूमधील भीती आणि ताणापासून सुरुवात केली.
तिथून आपण ध्वनी आणि हनुमान चालिसेच्या माध्यमातून मेंदूच्या न्यूरोप्लास्टिसिटीपर्यंत आलो. हो, तो खूप महत्वाचा दुवा होता. तिथे न थांबता आपण पेशींच्या आत गेलो आणि त्यांच्यात प्रकाशाच्या माध्यमातून संवाद साधणाऱ्या बायोफोटॉन्सचे रहस्य उलगडले आणि शेवटी क्वांटम फिजिक्स आणि मांडुक्य उपनिषदांनी उलगडलेल्या जाणीवेच्या अथांग आणि असीम स्वरूपापर्यंत पोचलो. होय, आणि या सगळ्या प्रवासाचं सार एकच आहे. हे जे काही ज्ञान आज आपण स्रोतांच्या माध्यमातून पाहिलं, ते निव्वळ माहिती नाहीये, तर ते मानवी क्षमतेला एक अफाट शक्ती देणारं साधन आहे. अगदी खरंय. ची गोष्ट जी घेता येईल ती ही की आपण केवळ परिस्थितीचे, ताणतणावाचे किंवा आपल्या आजारांचे गुलाम नाही आहोत. केवळ आपल्या श्वासोच्छवासावर थोडे लक्ष केंद्रित करून किंवा एखाद्या लयबद्ध मंत्राचा, जसे की हनुमान चालिसा, रोज श्रद्धेने आणि लयीत जप करून आपण आपल्या शरीरात आमूलाग्र बदल घडवू शकतो. हो ना, आपण स्वतःला हील करू शकतो. अगदी. आपण केवळ आपला मानसिक ताण कमी करत नाही, तर आपण अक्षरशः आपल्या पेशींच्या आतील प्रकाशाला सुसंगत करत असतो. आपण आपले आजार बरे करण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण करू शकतो आणि आपल्या स्वतःच्या वास्तवाला नव्याने आकार देऊ शकतो. हे खरोखरच खूप सामर्थ्यवान विचार आहेत. कारण आता आपल्याला माहीत आहे की आपण फक्त हाडामासांचे बनलेले एक यांत्रिक शरीर नसून एका प्रकाशाचे आणि ध्वनीचे अत्यंत प्रगत नेटवर्क आहोत, जे थेट विश्वाच्या जाणीवेशी जोडलेले आहे. आता जाता जाता विचार करण्यासाठी एक अतिशय रंजक प्रश्न मी इथे श्रोत्यांसाठी सोडून जाते. नक्की सांगा. आपण मगाशी सुरुवातीला त्या एक्स-रे मशीनचं उदाहरण दिलं होतं. एक्स-रे आपल्याला फक्त भौतिक गोष्टी दाखवतो, पण त्या पलीकडचं ऊर्जा आणि प्रकाशाचं सत्य नाही. जर आपल्या पेशी खरोखरच प्रकाश उत्सर्जित करत असतील, राईट. जर आपली जाणीव या भौतिक जगाला खऱ्या अर्थाने आकार देत असेल आणि ध्वनी पेशींमधील प्रकाशाला बदलू शकत असेल, तर जरा विचार करा. जेव्हा हजारो किंवा लाखो लोक एकत्र येऊन एकाच लयीत, एकाच भावनेने एखाद्या स्तोत्राचा जप करतात, तेव्हा त्या वातावरणात नेमकं काय होत असेल? क्या बात आहे. हा विचारच अंगावर काटा आणतो. तेव्हा त्या सामूहिक ध्वनी आणि प्रचंड ऊर्जेमुळे या भौतिक विश्वाची रचना, ती फ्रिक्वेन्सी खरोखरच बदलत असेल का? त्या एक्स-रे मशीनच्या पलीकडे असलेलं हे अदृश्य सत्य आपल्या जगाला कसं चालवत असेल, यावर नक्की विचार करा. आपण पुन्हा भेटूया अशाच एका नव्या सखोल चर्चेसह. तर मित्रांनो, आज आपण हनुमानाला एका मूर्तीच्या पलीकडे जाऊन आपल्या स्वतःच्या प्राण आणि मनाच्या हम-मन स्वरूपात पाहिलं. लक्षात ठेवा, हनुमान जयंती म्हणजे केवळ एक विधी नाही, तर तो तुमच्यातील सुप्त सामर्थ्याचा, धैर्याचा आणि विसरलेल्या शक्तीचा पुनर्जन्म आहे. विज्ञानानेही सिद्ध केलंय की ही साधना तुमच्या मेंदूची कार्यक्षमता आणि भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे EI कमालीची वाढवू शकते. हा एपिसोड फक्त ऐकण्यासाठी नव्हता, तर तो जगण्यासाठी आहे. आजपासूनच त्या हम-मन श्वासाची प्रॅक्टिस सुरू करा, कारण निव्वळ माहितीने फक्त डोकं भरतं, पण अनुभवच तुमच्या आयुष्यात खरं परिवर्तन घडवतो. जर हे गूढ सत्य तुम्हाला जाणवलं असेल आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल हवा असेल, तर अशाच वैज्ञानिक आणि ऑकल्ट माहितीसाठी आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर करा ज्यांना स्वतःच्या शक्तीची आठवण करून देण्याची गरज आहे. मी नवल शिंदे. ओम श्रीम, ऑरा अँड ॲस्ट्रो वास्तू एनर्जी व्हायब्रेशन. भेटूया पुढील एपिसोडमध्ये एका नवीन रहस्याचा उलगडा करण्यासाठी. स्वस्थ रहा, जागृत रहा. जय श्रीराम, जय हनुमान.